पीक विम्याच्या संदर्भातील सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। पीक विमा शेतकऱ्यांना ज्या मिळाला नाही त्या संदर्भातील सर्वात मोठी अपडेट मुख्यमंत्री साहेबांनी आता दिली आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे 2 दिवसापासून पीक विमा शेतकऱ्यांच्या बँकेमध्ये आता जमा होत आहे, परंतु तुम्हाला जर अजून पण पीक विमा बँकेच्या खात्यामध्ये जमा झालेला नसेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी। आत्ताच 5 मिनिटांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नवीन बनलेले राज्याचे कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांनी दिले आहे। ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही त्यांना उद्या गुरुवार दिनांक 14 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजल्यापासून त्यांच्या बँकेच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता समोर आलेली आहे। त्यांच्या बँकेच्या खात्यावरती पीक विमा आता दुपारी 1 वाजता उद्या गुरुवारी त्या ठिकाणी जमा होणार आहे। पीक विम्याचे पहिल्या टप्प्याचे वाटप जवळपास 12 जिल्ह्यांमध्ये वाटून आता झाले आहे। आता उद्या गुरुवार आहे, उद्या 14 ऑगस्ट आहे, दुपारी 1 वाजल्यापासून परत एकदा पीक विम्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी वाटप करणार असल्याची मोठी अपडेट आत्ताच 5 मिनिटांपूर्वी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी समोर आली आहे। त्यामुळे तुम्हाला जर पीक विमा अजून पण मिळाला नसेल तर तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे, कारण उद्या 12 जिल्ह्यांमध्ये परत एकदा पीक विम्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी वाटप करणार असल्याचं सांगितलं आहे। त्यामुळे आता बँकेच्या खात्यावरती शेतकऱ्यांना आता परत एकदा पीक विमा जमा होणार आहे। तसेच यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत कोणत्याही व्हिडिओमध्ये आता कोणीच सांगितलं नाही की पीक विमा तुम्हाला नेमकं किती मिळणार आहे आणि नेमकं कोणत्या पिकाला त्या ठिकाणी किती पीक विमा मंजूर करण्यात आला आहे। नेमकं तुम्हाला बाजरी पिकाचा पीक विमा मिळणार आहे का, नेमकं तुम्हाला त्या ठिकाणी गहू पिकाचा पीक विमा मिळणार आहे का, खरीपचा आहे का, त्या ठिकाणी आता अजून कोणत्या पिकांचा पीक विमा मिळणार आहे, हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये आम्ही सविस्तरपणे या ठिकाणी सांगितलंय। बाजरी पिकाला पीक विमा या ठिकाणी किती मिळणार आहे हे सुद्धा सांगणार आहे। ज्वारी पिकाचं नुकसान 2022 पासून 2025 पर्यंत तुम्ही त्या ठिकाणी नुकसान करून बसला असला आणि पीक विमा जर बसला असता तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या राज्यामध्ये सोयाबीन पिकाचं कापूस पिकाची याची शेती खूप मोठ्या प्रमाणात केली जाते। जर तुम्ही 2022 असेल, 2023 असेल, 2024 असेल तर या वर्षामध्ये सोयाबीन पिकाचं कापसाचं पिकाचं जर नुकसान झालं असेल आणि तुम्ही त्याचा पीक विमा भरला असेल तर अशा सर्व शेतकऱ्यांसाठी आता उद्या दुसरा टप्पा परत एकदा चालू होतोय। उद्या गुरुवार दिनांक 14 ऑगस्ट आहे आणि दुपारी 1 वाजल्यापासून आता सर्व शेतकऱ्यांना दुसरा टप्पा पीक विम्याचा मिळणार आहे असं खरोखर माहिती समोर आली आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, नेमकं कोणत्या पिकासाठी किती हजार रुपये पीक विमा मंजूर करण्यात आलाय हे सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पुढे सांगण्यात आलंय। जवळपास 90% शेतकऱ्यांना पीक विमा बँकेच्या खात्यावरती अजून पण आलेला नाही। त्यांच्यासाठी सरकारच्या माध्यमातून आत्ताच एक मीटिंग घेऊन महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे, कारण शेतकरी नाराज होते, कारण शेतकऱ्यांना आजूबाजूच्या शेतकऱ्यांना पीक विमा जमा होत होता, परंतु अनेक शेतकऱ्यांना पीक विमा जमा झालेला नाही। त्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, पीक विम्याचा पहिला टप्पा आता वाटून आज पूर्ण झाला आहे। उद्या गुरुवार आहे, दुपारी 1 वाजल्यापासून त्या ठिकाणी आता पीक विमा परत एकदा वाटपाला सुरुवात होणार असल्याची सरकारच्या माध्यमातून आता त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। बघा, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता काय झालंय, काल आज ज्या जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळालाय तर त्या शेतकऱ्यांच्या अनेक शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये पीक विमा जमा व्हायला तयारच नाही। यावेळी शेतकरी चिंतेमध्ये होते की आमच्या साईडच्या घरामध्ये शेतकऱ्यांना आमच्या भावाला वगैरे पीक विमा मिळालाय, परंतु आम्हाला पीक विमा मिळालाच नाही, अशा प्रकारे शेतकरी तक्रारी करू लागते होते। मग याचं उत्तर कृषी मंत्र्याच्या माध्यमातून या ठिकाणी आता सर्व शेतकऱ्यांना महत्त्वाची सूचना या ठिकाणी देण्यात आली आहे। शेतकऱ्यांनी फक्त पीक विमा भरून ठेवलाय, 2022ला त्यांनी पीक विमा भरला असेल, 2023ला भरला असेल, 24ला भरला असेल, परंतु शेतकऱ्यांना तेव्हा पीक विमा मिळालाच नाही। सरकारकडे पीक विम्याचे पैसे करोड रुपये साठले होते। मग तुम्ही वाट बघत होता की पीक विमा आज येईल, मग येईल, उद्या येईल। त्या माध्यमातून कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान जे देशाचे कृषी मंत्री आहेत
त्यांनी आता पीक विमा सोडल्याचं सांगण्यात आले आणि तशा प्रकारे त्यांनी जे बोललं होतं तर तशा प्रकारे त्यांनी शब्द सुद्धा पाळलाय आणि तशा प्रकारे शेतकऱ्यांना खरोखर पीक विमा जमा होत आहे। त्या ठिकाणी शेतकरी मित्रांनो विश्वास ठेवा, खरोखर पीक विमा जमा होत आहे। आता जर तुम्हाला पीक विमा मिळाला नसेल तर फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण दुसरा टप्पा उद्या गुरुवार दिनांक 14 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजल्यापासून या 12 जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आले, कारण या 12 जिल्ह्यांची लिस्ट बँकांना देण्यात आलेली आहे। यामध्ये आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती काही शेतकऱ्यांना 20,000 पीक विमा काल जमा झालाय, काहींना 25,000 झालाय, काही शेतकऱ्यांना 30,000 35,000 देखील झालाय। ज्या शेतकऱ्यांना वाटतं होतं 3,000 5,000 10,000 पर्यंत पीक विमा येईल त्या शेतकऱ्यांना अगदी 30,000 रुपये देखील पीक विमा आलाय। त्याचं कारण म्हणजे कारण ही 1 वर्षाचा पीक विमा नाही आहे, तर 2022 असेल 23 असेल 2024 असेल तर सर्व 2-3 वर्षाचा पीक विमा एकत्र खात्यामध्ये जमा झालाय। मग आता उद्या कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये दुपारी 1 वाजल्यापासून पीक विमा जमा होतोय तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा, सर्व शेतकऱ्यांनी इथे लक्ष देऊन बघायचं आहे। तुम्हाला हा जो पीक विमा आहे तर तो आता एकत्र सर्व जिल्ह्यामध्ये एकदम जमा होत नाही असं कृषी विभागाच्या माध्यमातून आता सांगण्यात आले। त्याचं कारण सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं सांगण्यात आले। आता तुम्हाला माहित आहे, तुम्ही नमो शेतकरीचा PM किसानचा हप्ता घेता, त्यांचे सर्व जिल्ह्यामध्ये संपूर्ण PM किसानचे तर संपूर्ण देशामध्ये एकत्र पैसे येतात। आपल्या राज्याची नमो शेतकरी योजना संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी एकत्र लाभ हा शेतकऱ्यांना दिला जातो, परंतु पीक विम्याचे पैसे तुम्हाला त्या ठिकाणी एकत्र डायरेक्ट बँकेमध्ये येत नसतात। त्याचं कारण म्हणजे हा पीक विमा सरकारच्या माध्यमातून तुम्हाला दिला जात नसतो, हे तुम्ही पहिल्यांदा लक्षात घ्यायचं आहे। कारण जवळपास 32,000 कोटी कंपनींना आता त्या ठिकाणी कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिल्याची माहिती त्यांनी स्वतः सांगितल्या। म्हणजे 32,000 कोटी रुपये त्यांनी कंपन्यांना दिलेत, स्वतः त्यांनी डायरेक्ट त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँकेत टाकलेले नाही आहेत। आता कंपन्यांना सरकारने हे पैसे दिलेत आणि त्यावेळी कंपन्या काय करतात, तुमच्या बँकेमध्ये पीक विमा सोडतात, तर ते DBTच्या माध्यमातून हा पीक विमा सोडत असतात, हे तुम्ही पहिल्यांदा लक्षात ठेवा। आणि DBT म्हणजे काय, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, म्हणजे तुमच्या डायरेक्ट बँकेच्या अकाउंटला हा पीक विमा जमा होत असतो। आणि त्या ठिकाणी बँकांचा एक नियम असतो, DBTचा एक नियम असतो, तो म्हणजे फक्त 35 लाख ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना एका दिवसामध्ये फक्त आता 35 लाख शेतकऱ्यांनाच हा पीक विमा बँकेत असतो। त्यामुळेच तुम्हाला अजून पीक विमा मिळाला नाही। त्यामुळे तुम्हाला आता जर पीक विमा मिळाला नसेल तर तुम्हाला उद्या दुपारी, गुरुवार आहे, उद्या दुपारी 1 वाजल्यापासून परत एकदा पीक विम्याचा दुसरा टप्पा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती हा जमा होणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आली आहे। आता बघा, अजून जवळजवळ 90% शेतकऱ्यांना पीक विमा बँकेत जमा झाला नाही। तिकडून सरकारने त्या ठिकाणी बघा, आता सरकारने कंपन्यांना पैसे दिलेत आणि कंपन्यांनी पण बँकेमध्ये पैसे सोडलेत, परंतु बँकांचा काही तांत्रिक अडचण असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना पीक विमा त्यांच्या बँकेमध्ये त्या ठिकाणी आता जमा झालाय, परंतु बँकेमध्ये आल्याचा मेसेज शेतकऱ्यांना अजून आला नाही। त्यामुळे शेतकरी चिंतेमध्ये होते। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा पीक विमा लवकर तुमच्या बँकेमध्ये येण्यासाठी तुम्हाला महत्त्वाची कामे सुद्धा करावी लागणार आहेत। आणि काल आज तुम्हाला कोणकोणत्या बँकेमध्ये हा पीक विमा जमा झालाय, जेणेकरून उद्या गुरुवार आहे आणि उद्या 1 वाजता तुम्हाला या बँकेमध्ये पीक विमा लवकरात लवकर जमा होणार आहे। त्यामुळे आता इथे लक्ष देऊन बघायचं आहे कोणत्या बँकेमध्ये हा पीक विमा जमा होऊ लागला आहे। आता बघा, या ठिकाणी सगळ्यात जास्त लवकर त्या ठिकाणी पीक विमा जमा लागलाय तो म्हणजे भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया। बघा, या SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं खातं उघडलंय त्यांना पीक विमा काल पण मिळालाय आणि आज सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा मिळालाय। जर तुम्हाला पीक विमा अजून पण मिळाला नसेल तर उरलेल्या 12 जिल्ह्यामध्ये तुमचा नंबर हा 100% लागलेला आहे, हे तुम्ही विसरू नका। कारण दुसरा टप्पा उद्या गुरुवार आहे, दुपारी 1 वाजल्यापासून सुरू होत असल्याचं सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी मोठी अपडेट आता समोर आली आहे। त्यामुळे कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये उद्या दुपारी 1 वाजल्यापासून पीक विमा सोडण्यात येतोय तुम्ही या ठिकाणी नक्की बघायचं आहे। कारण काल जे जिल्हे पीक विम्यासाठी त्या ठिकाणी अपडेट आली होती त्या जिल्ह्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना पीक विमा जमा झालाय।
तसेच सरकारच्या माध्यमातून ज्या ज्या शेतकऱ्यांना काल आज पीक विमा जमा झाला नाही त्यांनी महत्त्वाची 2 कामे करून घ्यायला देखील सांगितलं आहे। जर तुम्ही आता तुमच्या बँकेत पीक विमा जमा होऊन पण तुम्हाला मिळाला नसेल आणि तुमची जर ही कामे बाकी राहिली असतील आणि तुम्ही जर काम करणार तर ती पीक विमा रिटर्न IASA कंपन्याकडे जातो, त्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो। त्यामुळे पीक विमा कसा मिळवायचा, नेमकं काय कामे तुमची बाकी राहिलीत का हे तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे। आता पुढची बँक आहे ज्या बँकेमध्ये पीक विमा त्या ठिकाणी काल आज जमा झालेला आहे, ती बँक म्हणजे महाराष्ट्र बँक। बघा, जवळपास 90% शेतकऱ्यांनी महाराष्ट्र बँकेमध्ये खातं उघडलंय आणि तुम्ही जर महाराष्ट्र बँकेमध्ये जर खातं उघडलं असेल तर तुमच्यासाठी गोल्डन चान्स आहे, कारण पीक विमा जमा होऊ लागलाय। तुम्हाला वाटत असेल पीक विमा मिळणार नाही, परंतु सरकारच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो खरोखर पीक विमा या ठिकाणी सोडलेला आहे। काल आज पीक विमा जवळपास त्या ठिकाणी 14 ते 15 जिल्ह्यामध्ये पीक विमा शेतकऱ्यांच्या बँकेत तुम्हाला मिळाला आहे। त्या ठिकाणी काही शेतकऱ्यांना 20,000, 30,000, 35,000 पर्यंत पीक विमा मिळाला आहे। त्याचं कारण म्हणजे हा 1 वर्षाचा पीक विमा नाही तर 2-3 वर्षाचा थकीत पीक विमा आहे। त्यामुळे शेतकरी वर्ग जाम खुश झाल्याचं देखील पाहायला मिळालंय। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं, ज्या शेतकऱ्यांचं बँकेचं खातं त्या ठिकाणी महाराष्ट्र बँकेत आहे, स्टेट बँकेत आहे, बँक ऑफ इंडियामध्ये आहे, त्या ठिकाणी पोस्टात खाते असेल तर अशा सर्व शेतकऱ्यांना आता काल आज पीक विमा जमा झाला आहे। जर तुम्हाला पीक विमा मिळाला नसेल तर तुम्हाला 2 ते 3 कामे तुम्हाला करून घ्यायची आहेत, सरकारने अशी तातडीची सूचना दिल्या। तसेच आता उद्या आहे गुरुवार, लक्षात ठेवा, उद्या दुपारी 1 वाजल्यापासून पीक विम्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी परत एकदा सुरू होतोय। त्यामुळे कसल्याही परिस्थितीत हा चान्स तुम्ही चुकवू नका, कारण उद्या दुपारी 1 वाजल्यापासून या सांगणार आहेत त्या 12 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा त्या ठिकाणी जमा होतोय। आता बघा, या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता 12 जिल्ह्यांची लिस्ट सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आल्या। आता तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची म्हणजे 2 कामे कोणकोणती करायचे ते तुम्हाला तातडीने या ठिकाणी आता सांगतो आणि त्यानंतर कोणत्या जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होणार आहे ते सांगतो। आता बघा, सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं की 2-3 महिन्याच्या पाठीमागे फार्मर ID कार्ड काढून घ्या, फार्मर ID कार्ड काढून घ्या, परंतु शेतकऱ्यांनी काय केले, फार्मर ID कार्ड अजून पण काढलेलं नाही। जर तुम्ही काढला असेल तर तुम्हाला पीक विमा जमा झालेला असणार 100%, जर नाही झाला तर उद्या सांगणार त्या 12 जिल्ह्यामध्ये जमा होणार आहे। तर त्यानंतर तुम्हाला आधार कार्डचं अपडेट करायला सांगितलं होतं, तुम्ही केलाय का बघा। अपडेट म्हणजे काय की 10 वर्षाच्या आधी तुमचं जर आधार कार्ड जुनं असेल, नवीन आधार कार्ड असेल तर काय प्रॉब्लेम नाही। जर जुनं आधार कार्ड असेल तर त्याची जन्मतारीख पूर्ण आहे का हे चेक करायचं होतं, त्याचं नाव जन्माच्या दाखल्यावरती जे आहे तर ते होतं का चेक करायचं होतं। ही अपडेट तुम्ही केल्या का बघा। आणि सगळ्यात महत्त्वाचं मेन पॉईंट आहे ते म्हणजे तुम्ही आधार कार्डला बँकेचं खातं लिंक केलंय का बघा। जर ही कामे केली असेल तर तुम्ही बिंदास्त राहायचं आहे, तुम्हाला पीक विमा उद्या दुपारी गुरुवार या 12 बँकेमध्ये आपलं त्या ठिकाणी 12 जिल्ह्यामध्ये जमा होणार आहे। आता बघा, तुम्हाला जिल्ह्यांची नावे सांगतो। आता बघा, या ठिकाणी आता सर्वात पहिल्यांदा उद्या पीक विमा सोडण्यात येतोय तो म्हणजे लातूर जिल्ह्याला। बघा, पाण्यावाचून तडपडणारा जिल्हा आहे तर या लातूर जिल्ह्याला पीक विमा जमा होतोय। दुसरा जिल्हा यामध्ये सांगण्यात आलाय तो म्हणजे बघा चंद्रपूर जिल्हा। त्यानंतर तिसरा जिल्हा सांगण्यात आलाय छत्रपती संभाजीनगर जिल्हा। त्यानंतर चौथा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे कोल्हापूर जिल्हा। 5वा जिल्हा आहे सांगली जिल्हा। सांगली जिल्ह्यामध्ये काल आज पीक विमा काही जणांना जमा झालाय, तर उद्या परवा त्या ठिकाणी 2 दिवसात उरलेला पीक विमा सर्व काही शेतकऱ्यांना मिळणार आहे। त्यानंतर आता पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे बघा सगळ्यात महत्त्वाचा आहे, त्या ठिकाणी सोलापूर आहे, त्या ठिकाणी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बीड, त्या ठिकाणी बीड झाल्यानंतर आता बुलढाणा आहे, त्या ठिकाणी पुढचा जिल्हा आहे अकोला, वाशिम, परभणी या जिल्ह्यामध्ये उद्या दुपारी 1 वाजल्यापासून परत एकदा पीक विम्याचा दुसरा टप्पा सुरू करण्यात येतोय। त्यामुळे शेतकऱ्यांना आता राहिलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा लवकरच 2 ते 3 दिवसांमध्ये मिळण्याची शक्यता वर्तवल्या। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।